नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण टॅक्स असिस्टंट मुख्य 2019चा जो पेपर झाला होता, त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काय 30 प्रश्न आहेत, ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ॲप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केली आहे. बॅचची फी फक्त आपली ₹999 असेल. तर बॅचमध्ये बघा, तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. सेम याचप्रमाणे आपण काय केले बघा, एमपीएससी साठी स्पेशल बॅच सुरू केली आहे. त्याची पण फी आपली ₹999 असेल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. ठीक आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघून घेऊ आपण. तर बघा, सिटिंग अरेंजमेंटवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. फोटो काढण्यासाठी 5 मुली एका बाकावर बसलेल्या आहेत. ठीक आहे. बघा, लताच्या लगेचच डावीकडे सविता बसलेली आहे. ठीक आहे बघा. आता यांची तोंड कुठल्या साईडला त्यांनी काय दिले का आपल्याला नाही. मग आता बघा, जसं आपलं तोंड समजा वरती उत्तरेकडे असेल ना, आपली जी उजवी बाजू आहे ती उजवी पकडायची, जी डावी बाजू आहे ती डावी बाजू पकडायची. पण लताच्या लगेचच डावीकडे बघा, इथं जर आपण लता मांडली, बघा लताच्या लगेचच डावीकडे काय म्हटलेलं आहे, सविता बसली आहे. इथं सविता मांडा. बरं, आता पुढे काय दिले बघा आणखी. कविताच्या लगेचच डावीकडे अमृता बसली आहे. बघा, कविताच्या कविताच्या लगेचच डावीकडे अमृता बसली आहे. कविताच्या लगेचच डावीकडे अमृता बसली आहे. आणि पुढे काय दिले, अमृताच्या लगेचच डावीकडे भाविका बसली आहे. अमृताच्या लगेचच डावीकडे भाविका बसली आहे. ठीक आहे बघा. तर काय म्हटले, तर मध्यभागी कोण बसले आहे. तर बघा, आता ह्याच्यामध्ये आता बघा, एवढं मात्र कन्फर्म आहे की भाविका, अमृता, कविता हे एकमेकांच्या शेजारी, कारण लगेचच शब्द वापरलाय त्यांनी तिथं. आणि इथं पण सविता बरोबर लगेचच लता डावीकडे, म्हणजे हे दोघं पण एकमेकांच्या शेजारी असतील. मग ह्याच्यामध्ये बघा, एक तर सविता आणि लता हे कविताच्या या साईडला असतील किंवा भाविकाच्या या साईडला असतील. त्यामुळे इथं 2 शक्यता निघतात. कुठल्या कुठल्या बघा. पहिली शक्यता काय निघाली इकडे तुमची बघा, तर सविता आणि लता कुठल्या या साईडला मांडा. बघा, सविता इथं मांडा आणि इकडं लता मांडा. ही झाली पहिली कंडिशन. तर बघा, दुसरी शक्यता काय निघेल आपली इकडं. बघा, लता आणि सविता या साईडला असतील, म्हणजे इथं लता मांडली आपण आणि लताच्या बरोबर डाव्या साईडला इकडे सविता मांडा. ठीक आहे बघा, दुसरी शक्यता झाली. बरं, आता काय म्हटले बघा, मध्यभागी कोण बसले असेल. तर बघा, पहिल्या शक्यतेमध्ये जर आपण बघा, हे इथून यांची जर बैठक इथपर्यंत पकडली आपण, म्हणजे कशी, सविता, लता, भाविका, अमृता आणि कविता. ठीक आहे बघा. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण बघा, सविता बरोबर मध्ये कोण निघते बघा, भाविका निघते. बरोबर आहे का नाही. इकडे 2 जण सोडले, इकडे 2 जण सोडले, मध्ये भाविका आली. बरं, भाविका पर्यायामध्ये कुठे दिसते का तुम्हाला. नाही. आणि पर्यायामध्ये बघा, आपल्याला यापैकी नाही हा पण पर्याय त्यांनी दिलेला आहे. म्हणजे यापैकी नाही जर हा पर्याय असला असता तर आपण त्याला टिक मार्क केली असते का, कारण आपण कन्फर्म उत्तर सांगू शकत नाही. पण इथं 4 पर्याय काय दिले तुम्हाला, कुठलं ना कुठलं उत्तर काढायचं. मग जे दोन्ही शक्यतामध्ये बसते बघा, आता पहिल्या या 2 नंबरच्या शक्यतेमध्ये बघा, सविता, लता, भाविका, अमृता, कविता पकडलं तर आपण उत्तर नाही सांगू शकत. सॉरी, भाविका उत्तर सांगू शकतो, पण भाविका त्यांनी पर्यायामध्ये दिलेलं नाही आपल्याला. मांडणी कशी करावी लागेल आपल्याला बघा, इथून इकडे या साईडला या 5 जणांची अशी, म्हणजे भाविका, अमृता, कविता, सविता आणि लता. बरोबर. असं बघितलं तर मध्ये कोण दिसते बघा तुम्हाला इकडं, कविता दिसते. मग इथं उत्तर कविता आहे का पर्यायामध्ये आहे, म्हणून उत्तर काय करायचं, ऑप्शन नंबर 2 लिहून टाकायचं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, पुढील उदाहरणाची किंमत काढा. स्क्वेअर रूट वरती प्रश्न. ठीक आहे. काय दिले बघा, तर 5322 बघा, 5322 अधिक परत इकडे 36. बरं, आता एक लक्षात घ्या, इथे 169 हा कितीचा वर्ग आहे, तर 13चा वर्ग आहे. बरोबर आहे की नाही. मग हा रूट निघून जाईल, ह्याचं 169 वर्गमूळ किती असतं, 13 असतं. आतमध्ये काय निघेल, 36 अधिक 13. बघा, आता इकडं 5322 अधिक इकडे आतमध्ये अंडर रूट मध्ये काय निघेल बघा, 36 आणि 13 किती झाले, 30, 40 आणि 49 झाले. ठीक आहे बघा. आता बघा, 49 हा कितीचा वर्गमूळ आहे, तर 7चा 49 वर्गमूळ किती आहे, तर 7 आहे. बघा, मग काय निघेल इकडं, 5322 अधिक 7 आला इकडं. ठीक आहे बघा. मग किती निघते बघा इकडं, 5329. ठीक आहे बघा. आता 5329 हा कितीचा वर्ग आहे, किंवा 5329 चा वर्गमूळ काय ते काढावं लागेल आपल्याला. तर बघा, आता आपण काय करतो बघा, 1 ते 9 अंकांचे जर आपण बघितले, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. बघा, 1 चा वर्ग झाला 1, 2 चा वर्ग झाला 4, 3 चा वर्ग 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36, 7 चा 49, 8 चा 64 आणि 9 चा 81. बरोबर आहे का. बघा, आता इथे लक्षात घ्या, इथे किती आहे, 5300
29 आहे, बरोबर आहे का? बघा आता एकक स्थानी काय दिसते तुम्हाला 9 दिसते. मग इथं बघा, कारण हे वर्ग आहे, बरोबर आहे की नाही? 5349 हा कोणाचा तर वर्ग आहे. वर्गाचे एकक स्थानी 9 कुठं कुठं दिसतंय बघा तुम्हाला? 3च्या एकक स्थानी 9 दिसते आणि 7च्या एकक स्थानी 9 दिसते, बरोबर आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ काय बघा? बरं हा, इथं वर्ग असल्यामुळे काय करायचं? 2-2 संख्यांचे कप्पे केले आपण. ठीक आहे बघा. मग बघा 9 कुठे येणार आहे बघा? म्हणजे ह्याचं जे वर्गमूळ काढलं ना, त्याच्या एकक स्थानी एकतर 3 असेल किंवा एकतर 7 असेल. एवढं कन्फर्म झालं आपल्याला. ठीक आहे बघा. आता दुसरा कुठला कप्पा केला आपण? 2चा हा 53 केलाय, बरोबर आहे का? 53च्या आधीचा वर्ग कुठला आहे? तर 49 असतो, बरोबर आहे का? 49. आता बघा 49 हा कितीचा वर्ग आहे? तर 7चा वर्ग आहे. म्हणजे हे तर काय निघेल बघा? हे निघेल 7. म्हणजे याचा अर्थ काय बघा? तर ती संख्या बघा, एक कुठल्या संख्या असेल बघा? 7 आणि 3 झाले 73 किंवा 7 आणि 7 झाले 77. म्हणजे 77 किंवा 73 या दोन संख्यांपैकी एका संख्येचा वर्ग कुठला आहे? 5329. म्हणजे ओळखायचा कसा बघा? तर आता बघा 7च्या पुढची संख्या कुठली असते? 8 असते. म्हणून 7 गुणिले 8 करायचं. 7 ते 8 56. बघा 56 पेक्षा 53 काय आहे? तर लहान आहे. त्याच्यामुळे 77 आणि 73 मध्ये लहान संख्या पकडायची. कुठली? 73. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा? ऑप्शन नंबर 3 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा अल्फाबेटिकल सिरीज मधला क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? वर्णमालिकेतील पुढील अक्षर कोणते असेल? बघा काय दिले? BA. BA परत GFE, GFE परत NMLK. बरं आता ह्याच्यामध्ये काय दिसतंय बघा? आता BA जे आहे ना, ते AB उलट मानलंय, बरोबर आहे का? बघा AB. ABच्या नंतर ना पुढचे दोन अल्फाबेट कुठले आहेत बघा? CD. हे CD सोडून द्या. AB नंतर CD सोडून दिला आपण. नंतर काय बघा? ABCDEFG. आता इकडे 3 अल्फाबेट आहेत की नाही? 2 आहेत, इथं 3 आहेत. इथे 3 अल्फाबेट सोडून द्या बघा. EFG परत HIJ. EFG च्या पुढचे 3 अल्फाबेट कुठले आले? HIJ सोडून दिला. परत बघा KLMN. आता KLMN आहे, बरोबर आहे का? यांच्या पुढचे 4 अल्फाबेट सोडून द्या बघा. 2, 3 आणि 4 आहेत. 4 अल्फाबेट सोडून द्या बघा. KLMNOPQR. इथं काय आलं? OPQR. आता बघा इथं 2 अल्फाबेट आहेत, इथं 3 अल्फाबेट आहेत, इथं 4 आहेत. आता 5 अल्फाबेट मांडावे लागतील आपल्याला. बघा OPQR च्या पुढचे 5 घ्या. OPQR बघा. STUV आणि W फक्त मांडताना उलटे मांडायचे. मग काय निघेल बघा उत्तर आपलं? STUVW. कुठे दिसतंय बघा? STUVW ऑप्शन नंबर पहिल्यामध्ये दिसते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वयवारी चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे. सॉरी ब्लड रिलेशन मधला. तर नातेसंबंधामध्ये काय करायला लक्षात घ्या. जर बघा पुरुष असेल तर चौकोन काढायचा आणि स्त्री असेल तर काय करायचं? त्रिकोण काढायचा. ठीक आहे बघा. पहा जर पती पत्नी असतील बघा, हा जर पती असेल तर ही कोण झाली? पत्नी झाली. ठीक आहे बघा. पत्नीला आपण स्त्री असल्यामुळे त्रिकोण केलं, पतीला पुरुष असल्यामुळे चौकोन केलं. आणि जर पती पत्नीचं नातं असेल ना तर मध्ये प्लस करून टाकायचं. आणि भाऊ आणि बहिणीचं नातं असेल ना तर हा बघा, हा झाला भाऊ. भाऊ पुरुष असल्यामुळे चौकोन केलं, बहीण स्त्री असल्यामुळे त्रिकोण केलं. आणि दोघांमध्ये फक्त काय करायचं? इज इक्वल टू साइन देऊन टाका. ठीक आहे बघा. तुम्हाला जरी वाटलं दुसरं साइन द्यायचं तर तुम्ही ते साइन देऊ शकता, काय अडचण नाही. बरं आता काय दिले बघा? जर X हा Y चा भाऊ आहे बघा, X हा भाऊ आहे बघा. आता X आपल्याला जेंडर माहिती आहे, काय? पुरुषाला X हा भाऊ आहे. कोणाचा? Y चा. बरं Y कोण आहे ते माहित नाही आणखी आपल्याला, फक्त एवढंच आहे की X हा भाऊ आहे Y चा. बघा भावंड असल्यामुळे मध्ये आपण इज इक्वल टू साइन दिलं. पुढे काय दिले बघा? Y हा Z चा भाऊ आहे बघा. Y हा भाऊ आहे. बघा Y हा भाऊ आहे. कुणाचा? तर झेडचा. बघा Y हा झेडचा भाऊ आहे. इथं वायचं जेंडर कळ आपल्याला झेडचा आणखी माहित नाही. पुढे काय दिले बघा? झेड हा A चा नवरा आहे बघा. आता झेड हा नवरा आहे म्हणजे झेड हा पुरुष झाला. बघा झेडची पत्नी कोण असेल बघा? मग A असेल. म्हणून इथं प्लसचं साइन द्या आणि इथं A करा. बघा इथं आणि त्रिकोण काढून द्या. बघा झेड हा A चा नवरा आहे. पुढे काय दिले बघा? B हे X चे वडील आहेत बघा. आता X चे वडील कोण आहेत? तर बघा B आहे तिकडे, B लिहावरती X च्या वरती इकडे चौकोन काढून द्या कारण ते वडील आहेत. पुढे काय दिले बघा? तर A चे B शी नाते काय? कुणाचे बघा? A चे आणि B शी. बघा तर नातेसंबंधामध्ये काय करायचं? तिथं बघा कुणाशी नाते म्हणतात ना तर त्यावेळेस बघा चेचं नातं सांगायचं असतं. कुणाबरोबर? शी बरोबर. त्याच्यामुळे बघा आपल्याला कन्फर्म जिथं चे आहे ना तर त्याचं जेंडर माहित असणं गरजेचं असतं. ठीक आहे आपल्याला. बरं ह्याच्यामध्ये काय सगळी जेंडर माहिती आहेत आपल्याला, कोण पुरुष आहे कोण स्त्री आहे. ठीक आहे बघा. तर A चे नाते काय आहेत बघा? बघा B पासून आता A कडे जायचं. कसं बघा? आता बघा B चा मुलगा झाला X, बरोबर आहे की नाही? बघा थोडक्यात मग X, Y आणि Z ही भावंड दिसतात, बरोबर? इज इक्वल टू साइन. म्हणजे हे तिघं भाऊ झाले. म्हणजे B ला 3 मुलं आहेत. कोण? X, Y, Z. आणि बघा Z ची पत्नी कोण आहे? म्हणजेच मुलाची पत्नी कोण झाली? सून झाली. म्हणजे B चे A शी नाते काय बघा? A कोण आहे? तर सून आहे. कुणाची? B ची. बघा मग इथं काय निघेल बघा? सून निघेल. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे.
चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एका सांकेतिक भाषेत बघा क्वीन हा शब्द बघा कसा लिहिलाय, 18, 22, 55, 15 असा लिहिला जातो. तर त्या सांकेतिक भाषेत पॅरट हा शब्द कसा लिहिला जाईल. बघा आता क्वीनला काय काय कोड वापरलेत बघा, QUEEN. ठीक आहे बघा. आता बघा अल्फाबेट मध्ये बघा सगळे अल्फाबेट काय मांडत बसायचं नाही बघा, फक्त काय करायचं A, M, N आणि इकडं Z. पहा कधी पण जर तुम्ही सरळ अल्फाबेट मोजले ना तर ए हा 1 नंबरला असतो, एम 13 नंबरला, एन 14 नंबरला आणि झेड हा 26 नंबरला असतो. ठीक आहे. आणि उलटा जर मोजलं तर हा 1 नंबरला असेल, हा 13 नंबरला असेल, हा 14 आणि हा 26 ला. ठीक आहे. पण आता इथं अल्फाबेट जे विचारलेत ना ते आपल्याला सरळ अल्फाबेट विचारले. बघा लक्षात घ्या. आता क्यू जर आपण अल्फाबेट मध्ये किती नंबरला जर बघितलं ना तर बघा एमच्या पुढे बघा, आता तात्पुरतं ह्याला नका फोकस करू, खाली फक्त फोकस करा. बघा एमच्या पुढे काय, NOPQR. बरोबर आहे. एमच्या पुढे 5 घरं गेले कोण येते, क्यू येते. आता बघा 13च्या पुढे जर 5 घरं गेलो आपण तर बघा 13च्या पुढे 5 घरं गेले की निघते 13 आणि 5 18 निघते. बरोबर आहे का. सॉरी NOPQ. सॉरी 13च्या पुढे 4 घरं गेली क्यू निघते. मग 13 आणि 4 किती झाले 17. बघा क्यूचा क्रमांक किती असतो बघा अल्फाबेट मध्ये, 17वा क्रमांक आहे. बरोबर आहे ना. मग त्यांनी दिले किती आपल्याला तिथं 18 दिले. बघा क्यूचा अल्फाबेट मध्ये क्रमांक किती आहे, 17 आहे बघा. बरं आता यूचा क्रमांक किती असतो बघा लक्षात घ्या. यू बघा एमच्या पुढे एम, NOPQRSTU. बघा 13 आणि 7 किती झाले, 13 आणि 8 किती झाले बघा 21 झाले. बरोबर आहे का. ह्या किती 21, यू हा 21वा असतो, ई हा 5 क्रमांकावर आहे, हा पण 5 आहे आणि एन हा किती वर आहे, 14 वर आहे. पण कोड कसे दिलेत बघा त्यांनी, 18, 22, 5, 5, 15. बघा बघा 18, 22, 5, 5 आणि 15 म्हणजे केले काय त्यांनी बघा. बघा 17ला 18 घेतले, 21ला 22 घेतले. पण बघा जे अल्फाबेट रिपीट झालेत म्हणजे 2 वेळा ए आलाय ना तर त्याचे कोड जसे तसे घेतलेत. म्हणजे 5ला 5 घेतले, 5ला 5. परत एन 14 क्रमांकावर तर तो 15 लिहिला आपण. म्हणजे इथं पण काय करावं लागेल बघा. आता पॅरटला काय निघेल बघा. बघा PARROT. आता बघा पीचा क्रमांक किती असतो बघा, NOP. म्हणजे 13 आणि 3 किती झाले बघा 16. हा झाला 16, हा ए झाला 1. परत आर किती नंबरला बघते बघा. बरं NOPQR म्हणजे 13 आणि 5 18. बघा हा 18, परत हा पण 18. ओ किती नंबरला असतो बघा, एमच्या पुढे NO म्हणजे 13 आणि 2 झाले 15. आणि टी किती क्रमांकावर असतो बघा, एमच्या पुढे एम, NOPQRST म्हणजे 13 आणि 7 20 क्रमांकावर असतो टी. ठीक आहे. बरं आता याची कोड मांडताना कशी करायची बघा, 16च्या पुढे 17 मांडा. बघा एकच्या पुढे 2 घ्या. परत बघा आर रिपीट झाले बरोबर का नाही, त्यामुळे रिपीट अल्फाबेटचे कोड आहे अशी घ्यायची बघा. इथं 18ला 18 लिहा, हे 18 18 आणि बघा इथं 15च्या पुढे काय करायचं 16 करायचं, 20च्या पुढे 21 करायचं. ठीक आहे बघा. बरं ह्याच्यामध्ये बघा आता पहिलं जरी फक्त पीचा जरी तुम्हाला कोड कळला 17 तरी बघा 17 ऑप्शन असणार, फक्त एकच पर्याय कुठला ऑप्शन नंबर पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामुळे बाकीचं पुढचं नाही चेक केलं तरी चालतंय. पण ठीक आहे आपण फक्त सगळे उत्तर कसं आलं बघितलं बघा. 17, 2, 18, 18, 16, 21 म्हणजे जो ऑप्शन नंबर पहिला निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा मालिका पूर्ण करा. ठीक आहे. अल्फाबेट सिरीज मध्ये दिले बघा. तर काय दिसतंय बघा तुम्हाला इकडे आता, ABB, परत इकडं AAB डॅश AA, BB डॅश डॅश B डॅश A. तर बघा अशा वेळेस काय करायचं, पहिल्यांदा सुरुवातीला सगळे अल्फाबेट मोजून घ्यायचे. किती दिसतात बघा तुम्हाला एकूण, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 दिसतात बरोबर आहे की नाही. 16ची फोड आपण कशी कशी करू शकतो बघा इकडं. 4 गुणिले 4 करू शकतो, 8 गुणिले 2, 8 दुनी 16 आणि 16 एकी 16. ठीक आहे बघा. तर बघा आता जे कप्पे करायचे आपल्याला ते बघा, हे सगळे कप्पे 16चा तर आपण कप्पा करू शकत नाही किंवा 1चा पण कप्पा करू शकत नाही. एक तर कप्पे आपल्याला 4चे करावे लागतील किंवा एक तर 8चे. ठीक आहे. 2चे पण एकदम विचार नाही एवढे लहान, 4 किंवा 8. मग सुरुवातीला आपण 4चे कप्पे करू बघा. इथे बघा 1 2 3 4चा एक कप्पा, परत 1 2 3 4चा एक कप्पा, 1 2 3 4चा एक कप्पा, 1 2 3 4चा एक कप्पा. काय दिसतंय बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये, ABBA दिसतंय बरोबर आहे का. मग इकडे आपण ABBA मांडू शकतो बघा. ABBA, परत बघा ABBA, परत ABBA म्हणजे आपण ABBA ही सिरीज या ठिकाणी मांडू शकतो. बघा मग मिसिंग कुठले कुठले आहेत बघा अल्फाबेट. BA बघा, काय दिसतंय इकडे BAA आणि B. म्हणजे आपलं उत्तर काय आलं पाहिजे, BAAB. म्हणजे BAAB ऑप्शन नंबर 4 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता.
बर, काय दिले बा प्रश्नामध्ये इथं? खाली 4 आकृत्या आहेत, त्यातील 3 आकृत्या एकमेकांशी कोणत्या तरी नियमानुसार सारख्या आहेत. एक आकृती वेगळी आहे, ती आकृती शोधा. तर बघा आता ह्याच्यामध्ये वेगळा नियम कुठं लागतोय आकृतीमध्ये बघायचं आपल्याला. काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये? इथं तुम्हाला बघा 1, 2, 3, 4, 5, 6 षटकोन आहे. बरोबर आहे का नाही? षटकोनाला 6 बाजू असतात. बरोबर आहे का नाही? बघा षटकोनाला 6 बाजू असतात. 6 मधून जर आपण 2 वजा केलं तर 4 येते. बरोबर आहे का? आता 4 काय तर बघा आतमध्ये मारलेल्या रेषा बघा षटकोनाला बाजू किती आल्या? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. बरोबर आहे का नाही? 6तनं 2 गेलं 4 राहिलं. आतमध्ये किती रेषा दिसतात बघा तुम्हाला ह्या 1, 2, 3 आणि उभी 1, 4. येते लक्षामध्ये बघा. बघा इथं ही 1, 2, 3 आणि ही 4 झाली. बघा. बरं आता इथं बघा तुम्हाला काय दिसतंय? इथं दिसतोय पंचकोन. बरोबर आहे का? पहा पंचकोनला किती बाजू असतात? 5. 1, 2, 3, 4 आणि 5. मग 5 मधून जर आपण 2 वजा केलं तर 3 येते. मग या ठिकाणी बघा 3 रेषा आहेत का? तर आहेत बघा. 1, 2, 3 रेषा आहेत. ठीक आहे बघा. आता इथे काय दिसते बघा त्रिकोण. त्रिकोणाला किती बाजू असतात? तर 3 असतात. 1, 2, 3 असतात. मग 3 मधून जर 2 वजा केलं तर 1 यायला पाहिजे. आतमध्ये रेषा किती दिसतात बघा तुम्हाला? 1 आणि 2 दिसतात. बरोबर आहे का? 1 आणि 2. त्याच्यामुळे हे काय ते चुकतंय बघा. आणि परत ते बघा इथे चौकोनाला जर बघितलं आपण बघा चौकोनाला बाजू किती आहेत? 1, 2, 3, 4 बाजू असतात. मग 4 मधून जर आपण 2 वजा केलं तर खाली किती राहते? 2 राहते. मग आतमध्ये किती रेषा असल्या पाहिजे? 2 असल्या पाहिजे. बघा ही 1 आणि ही 1, 2 म्हणजे बरोबर बसते. मग इथं बघा एक आकृती वेगळी आहे आणि ती आकृती शोधा. कुठली निघेल? मग ऑप्शन नंबर 2 निघेल. कारण त्रिकोणाच्या आतमध्ये फक्त एकच रेष पाहिजे होती. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता आकृतीची पाण्यातील प्रतिमा शोधा म्हटले बघा. आता बघा पाण्याची प्रतिमा वेगळी असते ना आरशातली वेगळी असते. पाण्याची प्रतिमा का वेगळी असते बघा लक्षात घ्या. आता इथं समजा आपण हे काय लिहिलंय बघा N6MFPA आणि 7 बरोबर आहे का? तर बघा आरसा आपल्या समोर असतो लक्षात घ्या आणि पाणी आपल्या पायापाशी असतं. त्याच्यामुळं इथं आरशातली प्रतिमा वेगळी असते पाण्यातली प्रतिमा डायरेक्ट बघा इथून बघा आता जो हा पॉईंट इथं जमिनीला टेकलाय बरोबर आहे की नाही? तोच इथं असणार आहे फक्त ही कसा निघेल बघा येणं असा दिसेल पाण्यामध्ये तुम्हाला कारण की इथं पाणी असणार आहे खाली. हे खाली पाणी आहे आणि आपण पाण्या शेजारी उभा आहे. तर आपला जिथं जमिनीला पाय टेकलाय समजा तर बघा तिथून आपल्याला पाय टेकलेला दिसणार आहे पण कसा उलटा इकडे पाण्यामध्ये आतमध्ये. ही रेष उभी आली ना तर ही पण उभी निघेल. ही अशी खाली आली तरी परत खाली निघेल आणि परत ही अशी तर ही वरती. ठीक आहे बघा याप्रमाणे. म्हणजे बघा आता इथं इथं जर आपण बघा हे जर बघितलं तर हे कसं दिसेल बघा आपल्याला इकडं बघा हे असं दिसेल. पाण्यामध्ये जर आपण चेक केलं तर बघा आता एम कसा दिसेल बघा उलटा इकडे दिसेल असा. एफ कसा दिसेल बघा हा असा दिसेल. पी कसा दिसेल बघा तर हा असा दिसेल. ए कसा दिसेल बघा तर हा असा दिसेल आणि 7 कसा दिसेल तर बघा हे 7 कसा दिसेल तर बघा इकडे असा दिसेल. ठीक आहे बघा. बरोबर आहे का? बघा ही झाली पाण्यातली प्रतिमा आरशातली वेगळी असते. अशी प्रतिमा कुठे दिसते बघा तुम्हाला? बघा एन बघा बघा इथं आता आपण हे जर बघितलं 6 कसा दिसतोय बघा असा दिसतोय. 6 कुठं कुठं दिसतोय बघा असा तुम्हाला. तर बघा 2 नंबर मध्ये पण दिसतोय आणि 6 मध्ये पण दिसतोय. ठीक आहे बघा. बघा बाकीचे सगळ्या परत बघा एम ला एम आहे असं दिसतोय. बरोबर आहे का? बघा 6 इथं पण दिसतोय तुम्हाला. नाही इथं 6 आहे असा दिला त्यामुळे हे चुकलं. इथं 6 मराठीतला 9 असल्यासारखा दिसतोय. तर त्यांनी 6 आपल्याला इंग्लिश मधला 9 दिसतोय. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 पण चुकला. आता बघा 2 आणि 4 मध्ये जे अल्फाबेट कॉमन आहेत ते तर तशाच तसे ठेवायचे बघा. एन ला एन सारखंच आहे इकडे हे सारखं दिसतंय. परत एम ला एम सारखं दिसतंय. एफ ला एफ दिसतोय. इकडे पी ला पी दिसतोय. ए ला ए दिसतोय. फक्त बघा आता 7 मध्ये फरक दिसतोय तुम्हाला. काय? शेवटचा 7 जो दिसतोय तुम्हाला. तर बघा हा बरोबर बघा इथं ऑप्शन नंबर 4 मध्ये जो दिसतोय ना तो असा दिसतोय. ठीक आहे बघा ऑप्शन नंबर मध्ये 4 जो आहे ना तो इथं खाली आलेला आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय निघेल ऑप्शन नंबर 4 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा आता हा पण नातेसंबंधावरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? विनय आणि भाविका रस्त्याने जात होते. त्यांना कोणीतरी विचारले की तुमच्या दोघात काय संबंध आहे? तेव्हा विनय म्हणाला. आता बघा हे कसं असतं बघा संभाषणावरचे प्रश्न असतात. तर ह्या टाईप मध्ये काय करायचं? म्हणजे एकाच व्यक्तीचं नातं 2 व्यक्तींबद्दल काय असतं ते सांगितलं असतं. म्हणजे बघा थोडक्यात काय? आता इथं ए, बी आणि सी दिलाय बरोबर आहे का? तर बघा ए जो व्यक्ती आहे तो समजा बी चा भाऊ असेल तर सी चा काका असेल उदाहरणार्थ बघा किंवा बघा म्हणजे बघा इथं काय म्हटलंय बघा समजा बी चा जर समजा हा भाऊ असेल तर सी चा समजा आता सी चा हा कोण असेल बघा तर काका असेल म्हणजे एकाच व्यक्तीचं नातं
दोन व्यक्तींबद्दल दोन व्यक्तींबरोबर वेगवेगळं असतं, बरोबर आहे की नाही? पण माहिती सांगताना आपण एकाच व्यक्तीबद्दल सांगत असतो बघा. काय तर बीचा भाऊ हा सीचा काका आहे. म्हणजे इथं भाऊ म्हणणारी व्यक्ती आणि काका म्हणणारी व्यक्ती एकच असते. सॉल्व्ह कसं करायला लक्षात घ्या. आता बघा प्रश्नात काय दिले, विनय आणि भाविका रस्त्याने जात होते. त्यांना कोणीतरी विचारले की तुमच्या दोघात काय संबंध आहे? ठीक आहे बघा. तर तेव्हा विनय म्हणाला. विनय काय म्हणाला बघा, तर माझे काका हिच्या काकाचे काका आहेत. ठीक आहे बघा. म्हणजे इथं बघा ही काका म्हणणारी व्यक्ती, माझे काका, परत हिच्या आणि काकाचे काका आहेत. म्हणजे ही काका म्हणणारी व्यक्ती आणि ही काका म्हणणारी व्यक्ती एकच असते. ठीक आहे बघा. फक्त काय बघा, आता वाक्य कुठं तोडायचे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. बघा इथं काय दिसते तुम्हाला, बघा माझे काका आहेत ना, इथं वाक्य तोडा. माझे काका. मग आता इथं कोणाचे विनयचे जे कोण काका असतील ते कोण आहेत बघा, तर हिच्या काकाचे काका आहेत. म्हणजेच कोणाच्या भाविकाच्या काकाचे काका आहेत. मग असेच काय करायचं बघा, जे वाक्य मोठं दिसतंय तुम्हाला ते वाक्य आधी सॉल्व्ह करून घ्यायचं बघा. मोठं वाक्य कुठं दिसतंय तुम्हाला, हिच्या काकाचे काका आहेत हे वाक्य मोठं दिसतंय. मग हिच्या म्हणजेच कोणाच्या, भाविकाच्या. इथं भाविका लिहा. भाविका. भाविकाचे काकाचे काका म्हणजेच कोण बघा, भाविकाचे हे झाले वडील बघा. इकडे झाली भाविका. भाविकाचे हे झाले वडील आणि वडिलांचे हे झाले भाऊ. म्हणजे भाविकाचे काका झाले बघा हे. बघा भाविकाचे वडील झाले. भाविकाच्या काकाचे काका म्हणजेच भाविकाच्या वडिलाचे पण काका. बघा मग वडिलांचे इकडे वडील दाखवा. म्हणजे हे झाले आजोबा. बघा भाविकाचे वडील हे काका हे आजोबा आणि इकडे बघा ही व्यक्ती कोण असेल बघा, आजोबांचा भाऊ. ठीक आहे बघा. ठीक आहे बघा. भाविकाच्या काकाचे काका म्हणजेच भाविकाच्या वडिलाचे पण काका. वडिलाचे काका कसे असतात बघा, भाविकाच्या वडिलांचे वडील म्हणजेच आजोबा, आजोबांचा भाऊ म्हणजेच काका. ठीक आहे बघा. बरं आता बघा काय म्हटले बघा, हिच्या म्हणजे भाविकाच्या काकाचे काका. इथं वाक्य संपले नाही तर स्टार करून ठेवा. आता आपण ह्याच व्यक्तीबद्दल बोलतो. ही व्यक्ती कोण आहे बघा, तर कोण आहे बघा, तर माझे काका. माझे काका म्हणजेच कोणाचे, तर विनयचे काका. बरोबर आहे. ही व्यक्ती कोण आहे, विनयचे पण काका आहे. मग विनय कोण आहे बघा, विनय हा बघा, विनय हा इथं पण येऊ शकतो. म्हणजे भाविकाचे वडील विनय असू शकतात बघा. विनयचे काका दिसतात बघा. विनयच्या वडिलांचे भाऊ म्हणजे काका आहेत का आहेत. आणि बघा इथं पण विनय असू शकतो. विनय इथं पण असू शकतो. दोन कंडिशन येतात बघा. बघा मग विनय बघा इथं जरी विनय मांडला आपण तर बघा विनयच्या वडिलांचे भाऊ म्हणजेच काका. बघा मग थोडक्यात काय, बघा बघा भाविकाच्या काकांचे काका हे विनयचे काका आहेत किंवा विनयचे काका आहेत का, तर आहेत. म्हणजे मांडणी आपल्याला अशी करावं लागेल. पण इथं काय बघा, विनय दोन ठिकाणी बसू शकतो. कुठं, भाविकाच्या वडिलांच्या ठिकाणी आणि भाविकाच्या काकाच्या ठिकाणी. ते आपण कन्फर्म सांगू शकत नाही. इथं काय म्हटलंय बघा, तर भाविका आणि विनय यांच्यात काय संबंध आहे. तर बघा भाविका तर बघा आता विनय जर भाविकाचे वडील पकडला तर भाविका आणि विनय यांच्यात काय संबंध असेल बघा, तर भाविका ही बघा मुलगी पण असू शकते. मुलगी आणि वडील येऊ शकते. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये काय निघेल बघा, जर विनय इथं पकडला आपण तर पुतणी आणि काका. बघा काय निघेल इकडं, पुतणी आणि काका. म्हणजे दोन उत्तर निघतात. आता यातलं जे उत्तर असेल ते लिहून टाकायचं. बघा काय निघतंय, बघा मुलगी आणि वडील पण उत्तर दिले त्यांनी आणि इकडे पुतणी आणि काका पण उत्तर दिले. त्याच्यामुळे बघा ऑप्शन नंबर 2 पण निघते आणि ऑप्शन नंबर 3 पण निघते. त्याच्यामुळे आयोगाने ह्याचं उत्तर काय केलंय बघा, तर हॅश केले म्हणजे कॅन्सल केला प्रश्न. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कॅलेंडर चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, क्रांती दिनाला शुक्रवार असेल तर बाल दिनाला कोणता वार असेल. बघा आता क्रांती दिन कधी असतो बघा, क्रांती दिन हा 9 ऑगस्टला असतो. क्रांती दिन हा झाला 9 ऑगस्टला आणि क्रांती दिनाला काय म्हटले त्यांनी आपल्याला, शुक्रवार होता. आणि विचारलंय का आपल्याला, तर बालदिन. बालदिन कधी असतो बघा, 14 नोव्हेंबरला. इकडे बालदिन. बालदिन झाला आपला 14 नोव्हेंबरला. तर ह्या दिवशी कुठला वार असेल. ठीक आहे बघा. तर प्रश्न सॉल्व्ह करताना काय करायचं बघा, आता आपल्याला 9 ऑगस्ट पासून दिवस मुदत कुठे जायचं, 14 नोव्हेंबर पर्यंत जायचं. मग आता प्रत्येक दिवस मुदत बसणार आहे का, आपण नाही. तर बघा काय करायचं, आता ऑगस्ट बघा, ऑगस्ट पासून पुढे दिवस मुदत जाणार आहे. बरोबर आहे की नाही बघा. तर ऑगस्ट मधील शिल्लक दिवस बघा, काय करायचं, ऑगस्ट मधील शिल्लक दिवस. ठीक आहे बघा. मग आता ऑगस्ट महिना किती असतो आपला, 31चा असतो. बरोबर आहे. 31 मधनं 9 गेले, खाली किती राहिले, 22. 22 आणि 9 31. बरोबर आहे का. बरं आता बघा ऑगस्टच्या नंतरचे महिने कुठले आहेत बघा, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. ह्या दोघांना ऑगस्ट आणि नोव्हेंबरच्या मधले महिने कुठले आहेत बघा, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. सप्टेंबर आणि ऑक्टोबर. बरोबर आहे का.
आता हे 2 महिने पूर्ण आहेत, मग ह्याच्यात ते पूर्ण दिवस नाही घ्यायचे आपण, फक्त ऑड दिवस काढायचे. ऑड दिवस म्हणजे कसे लक्षात घ्या. तर बघा आता इथं आपण फॉर्म्युला कुठला असतो आपला 30 32 32, परत काय 3 32 32 3, म्हणजे जानेवारी ते डिसेंबरचे महिने काढले आपण. महिना जर 31 चा असेल तर 3 दिवस ऑड निघतील, 30 चा असेल तर 2 दिवस ऑड निघतील. आणि बघा हा सॉरी इकडे 30 32 आहे, 30 32 32 3 32 32 3, म्हणजे बघा 28. बघा कुठल्याही महिन्यामध्ये बघा, समजा आता 28 दिवस जर असतील तर 4 आठवडे पूर्ण होतात. आपण काय करतो 28 दिवसाच्या पुढचे जे दिवस असतात ना तेवढे फक्त काउंट करतो. आता जानेवारी महिना कितीचा आहे, 31 चा असतो. मग 28 च्या पुढे किती दिवस निघाले, 3 दिवस निघाले, फक्त तेवढेच आपण काउंट करतो इथं. मग इथं काय करायचं बघा आपण, ऑगस्टच्या पुढे बघा सप्टेंबर ते ऑक्टोबर, सप्टेंबर ते ऑक्टोबर मधील काय करायचं, ऑड दिवस घ्यायचे. मग सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये ऑड दिवस कुठले असतात बघा, जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये किती निघाले बघा, 5 निघाले. बरोबर आहे का बघा, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, बघा ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन किती आले, 5 निघाले त्याच्यामधले. आणि परत नोव्हेंबर मधील तारीख बघा, आता ऑगस्ट मधले शिल्लक दिवस आपण 22 घेतले, याचा अर्थ काय झाला, आपण ऑगस्टच्या शेवटच्या दिवसापर्यंत पोहोचलो. आपण सप्टेंबर ते ऑक्टोबर मधल्या ऑड दिवस काउंट केले, याचा अर्थ काय, आपण ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवसापर्यंत पोहोचलो. आता राहिला कुठला महिना, नोव्हेंबर. नोव्हेंबर मधील तारीख, म्हणजे तारीख किती आहे बघा इथं आपली, नोव्हेंबर मध्ये तारीख किती आहे आपली, 14. मग 14 लिहा इकडं. ठीक आहे बघा. बरं आता ह्याच्यामध्ये बघा सगळ्यांची बेरीज करून 7 ने भागलं तरी चालतं, किती निघते बघा इकडं, किंवा डायरेक्ट इथले तर 7 ने ह्याला 7 ने भागा ह्याला किंवा ह्याला भागलं तरी चालतं. म्हणजे बघा 7 ने 22 ला भागलं, 7 त्रिके 21, बाकी राहिली 1. 5 ला तर काय भाग जात नाही, त्यामुळे 5 आहे असं घेतलं आपण. 7 ने 2 ला भागलं, 7 2 14, बाकी निघाली 0. म्हणजे एकूण 8 दिवस किती निघाले, 5 आणि 1 6. मग काय करायचं बघा, आता शुक्रवारच्या पुढे 6 दिवस मोजायचे. शुक्रवारच्या अधिक 6 दिवस मोजले काय निघते बघा इकडे, शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार. म्हणजे इथं वार कुठला निघेल बघा, गुरुवार निघेल. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर पहिला गुरुवार. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा टाइम अँड वर्क चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे, काळ आणि काम मधला. काय दिले बघा, 10 पुरुष आणि 14 महिला एका दिवसात 1750 रुपये कमाई करतात. बघा 10 पुरुष आणि प्लस काय दिले बघा, 14 महिला एका दिवसामध्ये 1750 रुपयाची कमाई करतात. तर परत पुढे काय दिले, तर 10 पुरुष आणि 10 महिला एका दिवसात किती कमाई करतील, 10 पुरुष आणि 10 महिला, 10 पुरुष अधिक 10 महिला किती दिवसाचं काम करतील बघा. तर ह्याच्यामध्ये बघा पुरुष आणि स्त्रिया सारखंच काम करतात का, किंवा पुरुष आणि स्त्रिया मध्ये बघा कोण किती काम करते ते आपल्याला माहिती नाही. म्हणजे दोघांची इफिशियन्सी किती आहे, म्हणजे एक पुरुष बाबा एका दिवसामध्ये समजा 100 रुपये जर काम करत असेल, तर एक महिला एका दिवसामध्ये किती रुपयाचं काम करते, 80 रुपयाची करते, 90 रुपयाची करते, ते ह्याच्यामध्ये काही दिलेलं नाही आपल्याला. ठीक आहे. म्हणजे पुरुषांच्या आणि महिलांच्या कामाची तुलना त्यांनी इथे केलेली नाही. त्याच्यामुळे आपण 10 पुरुष आणि 10 महिला किती एका दिवसात, म्हणजे एका दिवसात किती रुपयाची कमाई करतील हे आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. कारण पुरुषांची आणि महिलांच्या कमाईचं आपल्याला गुणोत्तर माहित नाही किती येते. ठीक आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर काय दिले बघा आयोगाने, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला, ह्याचं उत्तर हॅश येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नंबर सिस्टीम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, 1 ते 109 पर्यंत किती अंक असे आहेत की ज्यांना 9 ने भाग जाईल आणि त्यातील एक अंक तरी 9 असेल. तर बघा आता 9 ते 109 म्हणजे काय, लय मोठी संख्या नाही, म्हणजे आपण 9चा पाढा म्हणू शकतो. फक्त काय बघा 1 ते 109 मध्ये जेवढे अंक येतात 9च्या पटीत अंक येतात, 9 ने भाग जाणार आहे, तर त्याच्यामध्ये फक्त 9 असला पाहिजे. कुठले कुठले अंक निघतील बघा, 9 1 9 निघेल, 9 2 18 दिवसात 36 बघा, इथं बघा 9 10 90 एक निघेल, परत 11 90 99 एक निघेल. ठीक आहे बघा, एवढे 3च अंक निघतील बघा. कुठं 1 ते 109 मध्ये की ज्याच्यामध्ये ज्याला 9 ने पण भाग जातोय, त्याच्यामध्ये कमीत कमी काय म्हटले बघा, ज्यातील एक अंक तरी 9 असेल, कमीत कमी एक अंक तरी 9 असतील. म्हणजे इथं 1 आहे, इथं 2 पण आहे. मग या 3 संख्या निघतील, उत्तर असेल आपला ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता हात आणि पाय याच्यावरचा क्वेश्चन आहे बघा. काय दिले याच्यामध्ये, एका प्राणी संग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत. ठीक आहे बघा, त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात, तर पाय मोजल्यास एकूण 116 होतात. तर त्यापैकी हत्तींची संख्या किती. बघा आता हत्तीला पाय किती असतात, तर 4 असतात, आणि बदकाला किती असतात, पाय तर 2 असतात. ठीक आहे बघा, एकूण किती प्राणी आहेत बघा, 37 प्राणी आहेत. बरोबर आहे का नाही. आता अशा वेळेस काय करायचं बघा याच्यामध्ये, तर सगळेच्या सगळे प्राणी आपण काय करायचं, बदक आहेत असं समजू आपण. बघा सगळेच्या सगळे प्राणी कुठले आहेत, बदक आहेत. बघा 37च्या 37 जर प्राणी समजा आपण बदक पकडले, तर एकूण किती पाय होते बघा,
बे 7 14 हात चाला 1 परत बेत्रिक 6 आणि 1 7 म्हणजे 74 पाय आहेत. बरोबर आहे का नाही? पण एकूण पाय किती निघालेत बघा 116 पाय निघालेत. मग 116 जर आपण पाय पकडले बघा, तर 116 बघा 116 मधनं जर 74 वजा केलं तर खाली किती राहते बघा? 7 न 4 गेले 2 राहिले, 11 7 गेलं 4 राहिले. बघा 42 पाय आपल्याला कमी पडतात. बरोबर आहे का नाही? आता लक्षात घ्या, इथं आपण 37च्या 37 प्राणी पकडलेत आणि प्रत्येकाला 2-2 पाय देऊन टाकलेत. बरोबर आहे का नाही? पण हात 3 लाख देत बघा समजा आता सगळे जर बदक पकडले तर काय 74 पाय होते. पण आपल्याला 116 पाय पकडायचे. याचा अर्थ काही हत्ती असणार त्याच्यामध्ये. आता बघा हे 42 पाय कमी पडाले. बरोबर आहे का नाही? 42 पाय जर आपल्याला आणखी जर हत्ती काढायचे असतील तर काय करावं लागेल आपल्याला याच्यामध्ये यातले 2-2 पाय प्रत्येक ह्यातले जे काही प्राणी आहेत त्यातला 2-2 पाय जर ह्याच्यामध्ये ऍड केले तर बरोबर हत्तींचे 4 पाय निघून जातील. ह्याला फक्त 42 ला काय करायचं बघा भागिले 2 करा का? कारण की आता बघा 2-2 पाय तर ऑलरेडी आपण घेतले तिकडे सगळ्यांना. फक्त आता एक्स्ट्रा 2 पाय घ्यायचे आपल्याला. 2-2 पायांमध्ये आपण हे 42 पाय किती जणांना वाटून देऊ शकतो बघा? तर 21 जणांना. बरोबर आहे ना? मग 21 काय झाले बघा? 21 झाले हत्ती. बरोबर झाले 21 हत्ती. राहिलेले कोण असतील बघा? तर किती 16 कोण झाले तर इकडे बदक झाले. म्हणजे बघा 21 चोक किती झाले 84 आणि 16 2 1 झाले 32. बरोबर याची बेरीज केली तर 4 2 6 8 आणि 3 11 बरोबर 116 निघतात आणि संख्या किती निघते प्राण्यांची तर बरोबर 37 निघते. पाय झाले बरोबर 116. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बॉड मास चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? जर बेरीज म्हणजे गुणाकार, बघा वजाबाकी म्हणजे बेरीज आणि गुणाकार म्हणजे भागाकार असे असेल तर खालील उदाहरणाचे उत्तर काय बघा? तर 10 बघा 10 इकडं 8 16 आणि 6 लिहा. बघा बेरीज म्हणजे काय दिले बघा? बेरीज म्हणजे गुणाकार, इथं गुणाकार लिहून टाका. चला परत वजाबाकी, वजाबाकी म्हणजेच काय म्हटले? वजाबाकी म्हणजेच बेरीज, इथं बेरीज लिहा. बघा परत गुणाकार, गुणाकार म्हणजेच भागाकार, इथं भागाकार करा. चला याचं उत्तर काय निघते बघा? तर बघा आता इथे ब्रॅकेट टाकून द्या. ह्याला एक ब्रॅकेट पडला आणि इकडे एक ब्रॅकेट पडला. ठीक आहे बघा? बघा 10 8 80 आलं. 80 अधिक 16 ला जर 6 ने भागलं तर किती निघते बघा? 6 2 12 राहिले 4. ठीक आहे बघा? 4 वर 0 परत 6 6 36 37 38 39 40 म्हणजे 4 निघाले परत 6 6 36 म्हणजे 2.66. याचं उत्तर काय निघेल बघा? 80 अधिक 2.66 म्हणजे 82.6 उत्तर निघते. ठीक आहे 82.6 आणि याच्यामध्ये पर्यायामध्ये दिसतंय तुम्हाला कुठे 82.6 नाही. त्याच्यामुळे आयोगाने याचं उत्तर काय केले बघा? कॅन्सल केले, हॅश केले. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं आता परिमितीवरती क्वेश्चन दिलाय बघा त्यांनी क्षेत्रफळावरती. काय दिले बघा प्रश्नामध्ये? एका आयताची लांबी व रुंदी यातील फरक 13 मीटर आहे. पहिली गोष्ट म्हणजे बघा आता आयत समजा इथे काढला आपण. हा झाला आयत. आयताचं काय असतं बघा? समोरासमोरच्या बाजू काय असतात? सारख्या असतात. ठीक आहे बघा? बघा आयताची लांबी व रुंदी यातील फरक किती दिलाय बघा? 13 मीटर आहे. ठीक आहे? आता बघा जर समजा आपण इथं बघा आयताची रुंदी जर x मीटर पकडली बघा ही झाली रुंदी x ठीक आहे बघा आणि झाली लांबी. तर काय म्हटले आयताची लांबी व रुंदी यातील फरक किती आहे? 13 मीटर आहे. म्हणजे साहजिकच आहे लांबी रुंदीपेक्षा जास्त असणार आहे. दोघांमध्ये 13 मीटरचा फरक आहे म्हणजे हे 13 मीटरने जास्त असेल. मग हे जर 1 अधिक 13 असेल तर वरची पण लांबी किती झाली 1 अधिक 13. बरोबर आहे का? बरं आता परिमितीचा अर्थ काय असतो बघा? समजा आपण एखादी दोरी पकडली. ठीक आहे बघा आता हा आयत आहे. तर ती दोरी जर बघा ह्याच्या चारी बाजूने जर आपण मांडली बघा ती दोरी घेतली आपण आणि ह्या बाजूंवरती जर मांडली आपण आणि ती जर सरळ केली तर त्याला काय म्हणतो आपण? परिमिती म्हणतो. ठीक आहे बघा? म्हणजे थोडक्यात काय ह्या चारी बाजूंची बेरीज असते त्याला काय म्हणतो आपण? परिमिती. परिमिती तुम्हाला किती दिली बघा? 82 मीटर दिलेले. म्हणजे चारी बाजूंची बेरीज किती असणार आहे? 82 मीटर असेल बघा. बघा परिमिती किती आली इकडे आयताची परिमिती. बघा काय करायचं सगळ्या 1 अधिक 13 1 अधिक 13 अधिक परत हे 1 अधिक 13 परत अधिक हा x आणि अधिक हा x इज इक्वल टू किती दिले बघा त्यांनी? 82 मीटर दिलेले. ठीक आहे बघा? परत काय निघते इकडं? 1 2 3 4 हे झाले 4x अधिक 13 आणि 13 किती झाले बघा? 26 बरोबर झाले 82. ठीक आहे बघा चला 4x इज इक्वल टू 82 वजा 26 किती निघते बघा इकडं? 82 तनं 26 गेले बघा 12 तनं 6 गेले 6 राहिले. परत 7 तून 2 गेले 5 राहिले 56 राहिले. ठीक आहे बघा? तर x इज इक्वल टू काय असेल बघा? 56 भागिले 4 करा म्हणजे बरोबर किती निघेल? 14 चोक 56 म्हणजे 14 निघाले. x ची व्हॅल्यू किती निघाली? 14. आपल्याला विचारलंय काय? तर आयताचे क्षेत्रफळ किती असेल? आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काय असतं बघा? लांबी गुणिले रुंदी. बरोबर आहे का? आयताचे क्षेत्रफळ काय असते बघा? आयताचे क्षेत्रफळ काय असते? तर लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी.
बघा आता लांबी किती निघेल बघा 14 आहे, बरोबर आहे का नाही? मग 14 अधिक 13 बरोबर झाली 27. रुंदी किती असेल बघा, तर x ची व्हॅल्यू किती आहे? 14. ठीक आहे बघा. लांबी झाली 27, रुंदी झाली 14. 27 गुणिले 14. 27 गुणिले 14 किती उत्तर निघतंय बघा इकडं? 27 गुणिले 14 केलं तर 34. 14 पंचे 70, 14 14 ते 98. बघा इथं 8 आलं. 14 दुने 28 बघा 14 पंचे 70. 34 ते 98. परत 98 14 दुने 28. 28 आणि 9 किती झाले बघा? 37. म्हणजे किती आलं? 378 चौरस मीटर किंवा मीटर स्क्वेअर. ठीक आहे बघा, 378 कुठे दिसतंय? इथे दिसतंय ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिम्प्लिफिकेशन वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? एकाच प्रकारचे 7 पेन व 5 वह्या यांची एकूण किंमत 445 रुपये आहे. बघा 7 पेन, 7 पेन अधिक 5 वह्या यांची बेरीज किती दिली बघा त्यांनी आपल्याला? तर 445 रुपये दिलेले. परत काय दिले बघा? 5 पेन अधिक 7 वह्या यांची बेरीज किती दिलेली आहे? 455. बघा इक्वेशन सॉल्व्ह करताना काय करावं लागेल? तर बघा आता या दोन्ही बघा, एकतर पेनाची किंवा एकतर वह्याची काय झाली पाहिजे? संख्या सारखी झाली पाहिजे, बरोबर आहे की नाही? म्हणजे बरोबर आपण तिथं इक्वेशन मांडू शकतो. मग त्यावेळेस काय करतो बघा आपण? तर बघा ह्याने ह्याला गुणायचं आणि ह्याने ह्याला गुणायचं. म्हणजे बघा 5 ने ह्या सगळ्या संख्येला गुणा आणि 7 ने ह्या सगळ्या संख्येला गुणा. काय निघेल बघा इकडं? पहा आता 5 ने जर ह्याला गुणलं बघा, 5 7 35. 35 पेन झाले अधिक बघा इकडे परत 5 5 25. 25 काय झाले? बुक झाले इज इक्वल टू 5 ने ह्याला गुणा बघा, 5 5 25. इकडे हात चाला 2. 5 चोक 20 आणि 2 22. परत 5 चोक 20 आणि 2 22. ठीक आहे बघा. बरं आता परत 7 ने खाली गुणा. बघा 7 5 35 पेन झाले अधिक 7 7 49 बुक झाले इज इक्वल टू 7 ने ह्याला गुणा, 7 5 35 3 आले. परत 7 5 35 आणि 3 झाले 38. इकडे 3 आले. परत 7 चोक 28 आणि 3 किती झाले? 31. ठीक आहे बघा. बरं आता ह्याच्यातून हे जर मायनस केलं आपण तर काय निघेल बघा इकडं? 35 मधनं 35 गेले खाली शून्य राहिले. बघा अधिक आता बघा 25 मधनं 49 वजा करायचे आपल्याला. ठीक आहे बघा, मायनस मध्ये उत्तर निघेल. मग इथे काय निघेल बघा इकडं? वजा काय निघेल? 49 मधनं 25 वजा करा. खाली किती असते बघा? 25 10 35 45. हे झाले 24. 24 बुक इज इक्वल टू बघा आता इथं पण काय बघा 22,225 मधनं 3,185 वजा करायचे. साहजिकच आहे. इथून ह्याच्यातनं जर हे वजा केलं तर मायनस मध्ये उत्तर निघेल. मग 3,185 मधनं 2225 वजा करा. बघा 3,185 वजा किती झाले? 2225 बरोबर किती झाले बघा? 5 5 गेले 0, 8 2 गेले 6, 11 2 गेले 9, 2 तर 960 येते बघा. किती आले इकडं? वजा 960. बघा आता दोन्हीकडे काय वजा वजा आहे, त्यामुळे वजा काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. राहिले काय फक्त बघा आता 24B इज इक्वल टू 960. म्हणजेच काय निघेल बघा? एका बुक वहीची किंमत किती येईल बघा? 960 भागिले 24 म्हणजे किती निघते? 24 चोक 96 आणि हा 0 आहे असं. म्हणजे एका बरं आपल्याला विचारलंय काय त्यांनी? तर एक पेन व एका वही यांची किंमत किती असेल? तर बघा आता हे बुक म्हणजेच काय? वहीची किंमत किती निघाली बघा? 40 निघाली. इथं आधी बघा, इथं आधी पेन आहे आणि नंतर काय आहे? तर वही आहे. मग 40 उत्तर कुठं कुठं दिसतंय बघा सेकंडला ह्याच्यामध्ये? 35 35 45 आणि 40. म्हणजे बरोबर उत्तर काय निघेल आपलं? ऑप्शन नंबर 40. म्हणजे एका वहीची किंमत झाली किती? 40. आणि बरोबर बघा आता इथं जर आपण हे कुठल्या पण एका ह्याच्यामध्ये किंमत जर टाकली कशाची? एका वहीची किंमत जर 40 टाकली तर बरोबर आपल्याला एका पेनाची किंमत निघून जाणार आहे. ठीक आहे बघा. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा? ऑप्शन नंबर 4 निघेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा मिसिंग कॅरेक्टर वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा इथं काय दिसतंय तुम्हाला? 3 त्रिक 9. बघा परत 7 7 49. 11 गुणिले 11 किती येणार आहे मग? 121. म्हणजे उत्तर किती असेल आपलं? ऑप्शन नंबर 3. ठीक आहे बघा 3 त्रिक 9, 7 7 49, 11 गुणिले 11 121 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं आता बघा नंबर सिस्टीम वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 10 आहे. ठीक आहे बघा. त्या संख्येतील अंकांची आदला बदल करून येणारी संख्या आणि मूळ संख्या यांच्यात 54चा फरक असेल तर मूळ संख्या कोणती? तर बघा लक्षात घ्या आता एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज किती? 10 दिले. बरोबर आहे का त्यांनी? म्हणजे बघा 10 कुठल्या कुठल्या संख्या असतात? 1 आणि 9 10. परत 2 आणि 8 10. 3 आणि 7 10. 4 आणि 6 10. परत 5 आणि 5 दोन्ही संख्या सारख्या निघतील.
ठीक आहे बघा. आणि ह्याच्या उलट परत काय 6 आणि 4 10, 7 आणि 3 10, 8 आणि 2 10 आणि 9 आणि 1 10. म्हणजे इकडे काय निघेल परत हे 91 एक येईल, 82, 73 आणि 64. ठीक आहे बघा. एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज किती निघाली? 10 निघाली. जर त्या संख्या जर आपण बघा त्या संख्येतील अंकांची अदलाबदल केली आपण आणि बघा अदलाबदल करून येणारी संख्या आणि मूळ संख्या यांच्यातील फरक म्हणजे 91 आणि 19 मधला किंवा 82 आणि 82 मधनं 28 वजा करायचा. तर त्यांची जी वजाबाकी आहे त्यातला फरक किती आला पाहिजे? 54 आला पाहिजे. इथं काय आता प्रत्येक ह्याच्यातनं प्रत्येक वजा करत बसायचं नाही. ह्याला हे काय असतं बघा लक्षात घ्या. 54 फरक आहे. बरोबर आहे की नाही बघा? तर 54 ला फक्त काय करायचं? 9 ने भाग घालवायचा. 54 ला जर 9 ने भागला तर उत्तर किती निघते बघा? 9 सख्ख 54. तर बघा ते जे काय 2 अल्फाबेट असतील ना तर त्याच्यामधला जे फरक असेल ना तर तो किती बघा असेल? 6 चा फरक असेल. म्हणजे बघा इकडं 2 आणि 6 8. बघा इथं काय निघते? 3 आणि 4 7 निघते. बघा इथं 4 इथं 2 चा फरक आहे. इथं कितीचा फरक आहे बघा? 3 आणि 4 चा फरक आहे. इथं 6 चा फरक आहे. इथं 8 चा फरक आहे. बघा बरोबर मग उत्तर काय असेल आपलं? हे. म्हणजे 82 मधून जर आपण 28 वजा केलं, 82 मधून 28 वजा केलं तर बरोबर बघा कितीचा फरक निघतो इकडं? तर बघा इथं बरोबर 54 चा फरक निघते. ठीक आहे? बघा कसं असतं लॉजिक लक्षात घ्या. बघा 1 आणि 9 मध्ये कितीचा फरक आहे बघा? 8 चा फरक आहे. बरोबर आहे की नाही? बघा मग 8 चा फरक आहे. बरोबर आहे की नाही? मग 9 बघा आता जर 9 ला जर आपण 8 ने गुणलं 9 8 किती येते बघा? 72 येते. मग 91 मधनं जर 19 वजा केलं तर बघा 91 आणि 19 मधला जर फरक बघितला आपण 91 वजा 19 जर केलं तर किती निघते बघा इकडं? 72 निघते. बरोबर आहे की नाही? बघा 91 बघा मग आता 72 ला जर आपण काय केलं 9 ने भागलं तर किती निघते बघा? 9 8 72. याचा अर्थ काय? या दोन अल्फाबेट मधला फरक किती असणार आहे बघा? 8 असणार आहे. आता बघा इथं तुम्हाला किती दिसते बघा? 73 इथं 37 आणि 73. या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे? अल्फाबेटमध्ये बघा 4 चा फरक आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे बघा किती झाले? 4 चा फरक म्हणजे 9 चोको 36. म्हणजे बघा 73 मधून जर आपण 37 वजा केलं तर बरोबर कितीचा फरक निघते बघा इकडं? 36 चा फरक निघते. आणि 36 ला जर आपण 9 ने भागलं तर 9 चोको 36. म्हणजे बघा मग ते जी काय संख्या असेल ना त्याच्यामध्ये त्या दोन संख्यांमध्ये 4 चा फरक असणार आहे. म्हणजे बघा इथं 37 आणि 73 मध्ये फरक बघितला तर 4 चा फरक दिसतो. ठीक आहे. याप्रमाणे इथं आपलं उत्तर काय निघते? तर 28. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 सॉरी 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं आता मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? खालील चौरसात प्रश्नाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा काय दिसतंय तुम्हाला? 17, 18, 19, 20, 21, 22. इथं फक्त 23 टाकायचा. 23 परत 24 आणि 25. ठीक आहे बघा. म्हणजे इथं 23 संख्या कमी निघते. बरं तरी पण चेक करू आपण बघा. इथं काय निघते? 20 आणि 20 40 आणि 50. 50 आणि 8 58 आणि 5 झाले 63. बघा आडव्याची बेरीज झाली 63. इथं काय निघते बघा? 20, 30, 40, 50, 60, 61 आणि 2 ह्याची पण बेरीज 63 निघते. आता ह्याची बेरीज बाकी निघते. 20 आणि 20 40, 50, 60 आणि 63 ह्याची पण किती निघाली? 63. म्हणजे बरोबर इथं क्वेश्चन मार्क जायला 23 निघते. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता कॅलेंडर चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? एका महिन्यात किती सोमवार येतील? जेव्हा महिना बुधवारी संपत असेल आणि त्यात 31 दिवस असतील. बघा आता महिना आपला कितीचा आहे बघा? 31 दिवसाचा आहे. मग 31 दिवसाच्या महिन्यामध्ये बघा 28 दिवसाच्या पुढचे दिवस मोजायचे. किती आहेत बघा? 29, 30 आणि 31 बघा. मग ह्याच्या 28 दिवसाच्या पुढे जेवढे काही एक्स्ट्रा दिवस निघतात ना तर ह्या तारखेंची वार जे असतात ना ते 5 वेळा येतात. येते लक्षामध्ये बघा. आणि बघा थोडक्यात काय असतं बघा मग 1, 2 आणि 3 म्हणजे 1 तारखेचा वार हा 29 ला रिपीट होतो. 2 तारखेचा 30 तारखेला आणि 3 तारखेचा 31 तारखेला. ठीक आहे. इथं काय म्हटलंय बघा? एका महिन्यात किती सोमवार येतील? जेव्हा महिना बुधवारी संपत असेल. बघा महिना जर बुधवारी संपत असेल म्हणजे 31 तारखेला वार कुठला आहे बघा? बुधवार आहे. इथं बुधवार झाला, इथं मंगळवार झाला आणि इथं काय निघेल? सोमवार निघेल. ठीक आहे बघा. आणि आपल्याला विचारले काय? तर तर एका महिन्यात किती तर ह्या महिन्यामध्ये किती सोमवार येतील? बघा मग आता सोमवार कधी आला बाई? 29 तारखेला आला आणि हे 29, 30 आणि 31 तारखेचे वार 5 वेळा येतात. त्याच्यामुळे ह्या महिन्यामध्ये बघा सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 3 वार हे 5 वेळा येतील. त्यामुळे सोमवार किती वेळा येतील? 5 वेळा. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वयवारी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिले बघा? 3:5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11, 16 होते. तर त्यांची आजची वये किती बघा? आता दोघींचं आजचं वय विचारलेलं आहे. बरोबर आहे की नाही? आणि गुणोत्तरामध्ये पण त्यांचं आजचं वय त्यांनी गुणोत्तरामध्ये दिले. कुठं बघा? तर कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3:5 आहे. याचा अर्थ काय? कविताच्या आजच्या वयाला 3 ने भाग घ्या. 3 ने भाग जाणारच आहे किंवा 3च्या पटीमध्ये असणार आहे आणि काजलचं आजचं वय हे 5च्या पटीमध्ये असणार आहे. बघा पर्यायामध्ये जर चेक केला आपण
तीन बघा कविताचं वय 3च्या पटीत आहे, बरोबर आहे. 3च्या पटीमध्ये पर्याय कुठला आहे बघा, 3 भागणारी संख्या कुठली, 3 5 15, 25 ला भाग जात नाही, 10 ला जात नाही, 11 ला जात नाही. याचा अर्थ काय, आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर पहिला असणार आहे. आणि बरोबर बघा, काजलचं वय आहे ना ते 5च्या पटीमध्ये असणार आहे बघा. इथं मग 5 5 25, 5 त्रिक 15, त्यामुळे हे तर दोन ऑप्शन कॅन्सल होते. डायरेक्ट बरोबर आपलं दोन्हीमध्ये फिट बसतंय कुठलं, ऑप्शन नंबर पहिला. काढायचं कसं ते पण दाखवतो बघा, लक्षात घ्या. आता बघा, आता इथं समजा कविताचं वय 15 दिले, बरोबर आहे की नाही. मग आता 3 ने भागणारी संख्या जर अजून 1 2 संख्या दिली असेल तर आपलं उत्तर काढावं लागलं असतं, बरोबर आहे की नाही. काढायचं कसं लक्षात घ्या. बघा, कविता इकडे कविता आणि परत कोण आहे, काजल. आजचे वय किती आहे बघा त्यांचं, आजचे वय किती दिले, 3x आणि 5x दिले, 3 5, ठीक आहे बघा. बरं, आता 7 वर्षानंतर बघा, 7 वर्षानंतर 7 वर्षानंतर 7 वर्षानंतर कविताचं वयामध्ये कितीची वाढ होईल, 7 वर्षाची. बघा, 3x अधिक 7 होईल आणि काजलचं किती होईल बघा, 5x अधिक 7 होईल. ठीक आहे, ह्या गुणोत्तरला धरून काढलं तर. पण त्यांनी 7 वर्षानंतर दुसरं गुणोत्तर दिले, काय, 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11 16 होते. म्हणजेच बघा, ही संख्या जर आपण 11 पकडली तर हे बरोबर त्याच्या पटीमध्ये 16 असणार. ठीक आहे बघा, हे आपल्याला गुणोत्तर कळलं. आता काय करायचं बघा, दोन्ही संख्या समान करून घ्यायची असतील ना तर ह्याने ह्याला गुणायचं आणि ह्याने ह्याला गुणायचं. काय निघेल बघा, 16 ने ह्याला गुणा. बघा काय निघेल इकडं, 16 ने कशाला गुणला आपण, 3x अधिक 7 ला बरोबर 11 ने ह्याला गुणा. बघा ब्रॅकेटमध्ये काय निघेल, 5x अधिक 7. चला काय निघते बघा, 16 त्रिक 48x अधिक 16 85 16 96, 96 आणि 6 किती झाले बघा, 100 112 झाले. ठीक आहे, 16 16 96, 96 106 106 6 112. ठीक आहे, 11 5 55x अधिक 11 7 77. ठीक आहे बघा. चला आता 48 बरोबरच्या पलीकडे काय होईल बघा, 55x वजा 48 x आणि 77 बरोबरच्या अलीकडे आणा, म्हणजे बरोबर 112 वजा 77 निघेल. बघा मग आता काय निघेल, 55 मधनं 48 गेले, खाली किती राहते बघा, 8 आणि 7 15, म्हणजे 7x झाले. आणि इकडं 112 मधनं 77 गेले बघा, 23 24 25 आणि 10 35, इकडे 35 झालं. मग x ची व्हॅल्यू काय निघेल बघा, x बरोबर 35 भागिले, बघा काय निघेल इकडं, इथून हे जर वर काढलं आपण तर x बरोबर 35 भागिले 7, म्हणजे x ची व्हॅल्यू निघाली 7 5 35, 5 आली, बरोबर आहे का. म्हणजे बघा आपल्याला विचारलंय काय त्यांनी, तर आजची वय किती, आजचं वय किती आहे बघा त्यांचं, 3x आणि 5x, म्हणजेच काय 3 गुणिले 5, 3 5 15 आणि 5 गुणिले 5 म्हणजे 5 5 25, म्हणजे 15 आणि 25 कुठे निघते बघा, ऑप्शन नंबर पहिल्या मध्ये. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा, टाइम अँड वर्क चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 7 व्यक्ती रोज 9 तासाप्रमाणे काम करत असल्यास एक काम 64 दिवसात पूर्ण करतात. तर बघा 7 व्यक्ती रोज 9 तास, बघा माणसे दिले इकडं, 7 व्यक्ती म्हणजे माणसे गुणिले, बघा माणसे गुणिले तास गुणिले काय दिले बघा, दिवस. ठीक आहे बघा, बरोबर काय असते, माणसे गुणिले तास गुणिले दिवस. ठीक आहे बघा, मग आता 7 माणसे रोज 9 तास काम करून एक काम 64 दिवसात पूर्ण करतात. तर काय म्हणतात, तेच काम बघा 6 व्यक्ती रोज 7 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. ठीक आहे बघा, एक जाग्याला ठेवा आणि बाकी सगळं अलीकडे आणा. बघा 7 गुणिले 9 गुणिले 64, बघा हे सगळं बरोबरच काय होईल, बरोबरच्या पलीकडचं अलीकडे आणले की छेदाला जाईल. 6 गुणिले 7 करा इकडे, बरोबर काय होईल बघा, 7 ला 7 कॅन्सल. बघा 3 दुने 6, 3 त्रिक 9, परत बे के बे, बे त्रिक 6, परत बे दोन्ही 4, म्हणजे 32 गुणिले 3, म्हणजे x बरोबर बघा इकडे काय निघेल, 3 गुणिले 32 बरोबर x किती निघेल, मग इकडे x ची व्हॅल्यू 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, म्हणजे किती आलं 96, म्हणजे 96 दिवसात पूर्ण करतील, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता घनफळ आणि पृष्ठफळावरती क्वेश्चन दिलाय. काय दिले बघा, एका घनाकृतीचे घनफळ 343 घनमीटर असेल. तर बघा आता घनफळाचा फॉर्म्युला काय असतो बघा, घनफळ जर बघितलं आपण, बघा घनफळाचा फॉर्म्युला काय असतो, तर बाजूंचा घन. काय असतो, बाजूंचा घन, लक्षात घ्या. आता इथं बघा हा किती किती आली बघा, आपली व्हॅल्यू किती आली, 343. मग 343 हा कितीचा घन आहे, तर 7चा घन आहे. बघा मग आपली बघा काय इथं हा कितीचा घन आहे, तर 7चा घन किती झाला, 343, म्हणजे आपली बाजू किती आली बघा, बाजू झाली आपली 7, बरोबर आहे का. आणि आपल्याला विचारलंय का काय बघा, तर पृष्ठफळ विचारलेलं आहे. पृष्ठफळाचा फॉर्म्युला काय असतो बघा, लक्षात घ्या. हा झाला आपला घन. ठीक आहे बघा, ठीक आहे. आता बघा पृष्ठफळाचा फॉर्म्युला काय असतो बघा, तर
बघा 6 गुणिले काय असतं बघा, बाजूचा वर्ग. ठीक आहे बघा. आता 6 गुणिले बाजू किती आपली बघा 7चा वर्ग आहे इकडे लिहायचं. 7चा वर्ग म्हणजे काय निघेल बघा 6 गुणिले 49. किती निघेल बघा 7चा वर्ग झाला 49. ठीक आहे बघा 49 गुणिले 6 करा. बा 6 9 54. 6 चोक 24. 24 आणि 5 झाले 29 म्हणजे 294. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा इकडं 294 मीटर स्क्वेअर म्हणजे चौरस मीटर. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 294 चौरस मीटर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पर्सेंटेज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, वृक्षतोडीमुळे दरवर्षी एका जंगलातील झाडांची संख्या शेकडा 6 ने घटल्यामुळे 2 वर्षांनी झाडांची संख्या 26,508 झाली. तर 2 वर्षांपूर्वी एकूण झाडांची संख्या किती होती बघा. सुरुवातीला झाडांची संख्या आपण X होती असं पकडू. ठीक आहे बघा. आता बघा पहिल्या 1 वर्षानंतर काय झालं त्याच्यामध्ये 6% घट झाली. 6% घट झाली पण शिल्लक किती राहिले बघा 100%तला 6% गेले राहिले 94%. 94/100 राहिले. आता हिथं जी काय संख्या निघल त्या 194% जी काय संख्या निघाल ना त्याच्या परत पुढच्या वर्षी 6% घट झाली. मग त्याच्या 94% पुढच्या वर्षी शिल्लक राहिले. म्हणजे इथं परत काय निघाले बघा 94/100 आणि ही संख्या किती आहे तर बघा 26,508. बघा मग एक जाग्याला ठेवा आणि सगळं बरोबरच्या पलीकडे टाका बघा 26,508 गुणिले बरोबरच्या पलीकडे गेले की उलटा होणार आहे बघा 100/94 गुणिले परत काय निघाले इकडे 100/94. बघा आता काय करायचं ही संख्या लहान करण्याचा प्रयत्न करायचा ह्याला भाग घालवा डायरेक्ट. ठीक आहे बघा काय निघाले इकडे बे बे चोक 8 1 9 बे 7 14 बघा इकडे काय निघेल बे 1 बे बे त्रिक 6 बे 2 4 1 राहिला बे 5 10 बे चोक 8 परत 2 ने भाग घालवा बघा बे इकडे 47 येणार आहे. परत बघा इकडे काय निघेल बे सख्ख 12 1 राहिला बे सख्ख 12 बे 2 4 आणि 1 5 बे 7 14. ठीक आहे बघा. आता बघा इथं तुम्हाला उत्तर पूर्णांकात दिले बरोबर आहे की नाही. याचा अर्थ काय 47 ने ह्या संख्येला भाग जाणार आहे 100%. बघा काय निघेल मग इकडे बघा 47 1 47. ठीक आहे बघा आता 27 ने याला भाग घालवा. बा 47 1 47. बा 66 मधून 47 गेलं खाली किती राहिलं 19 राहिलं 19 वर 2 झाले 192. ठीक आहे बघा. आता 47 गुणिले 4 जर केला आपण 47 चोक किती निघते 4 7 28 4 चोक 16 आणि 2 18 म्हणजे 188 निघते बघा. म्हणजे बघा 47 1 47 बघा इथं 47 1 47 केलं आपण खाली राहिले किती 19 19 वर 2 लिहिलं 192 झाले. आता 47 चोक किती झालं बघा 188 झालं. इथे 192 आले म्हणजे खाली 4 शिल्लक राहिले 4 वर 7 147 झालं बरोबर आहे का 47 1 47. ठीक आहे बघा आता परत 47 ने पण 191 ला भाग जाणार आहे बघा आणि कधी पण एक संख्येला फोकस करायचं बघा काय दिसतंय तुम्हाला इकडं बघा 7च्या पाड्यामध्ये एक स्थानी एक कधी असतं बघा तर 7 त्रिक 21 म्हणजे याचा अर्थ काय 47 ला आपण 3 ने गुणायचं. पहा किती निघते 3 असं ते 21 निघते 3 चोक 12 13 14 म्हणजे बरोबर 141. म्हणजे 47 1 47 47 त्रिक 141 निघते. आता इथं बघा मी डायरेक्ट 47 आता किती निघते बघा इकडं 3 गुणिले 100 गुणिले 100 म्हणजे 3 वरती 4 शून्य 3 वरती 4 शून्य 1 2 3 4 म्हणजे बरोबर किती झाले बघा 30,000. सुरुवातीला झाडांची संख्या किती होती 30,000 होती. ठीक. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा हा पण प्रश्न आपला टाइम अँड वर्क वरती काय दिले बघा प्रश्नामध्ये अक्षयची कार्यक्षमता 52 पेक्षा 30% जास्त आहे. बघा इथं अक्षय लिहा आणि इकडे लिहा 52. अक्षयची कार्यक्षमता कुणापेक्षा म्हटलंय बघा 52 पेक्षा म्हणजे 52ला जर 100 रुपये मिळत असले एका कामाचे एका दिवसाचे तर अक्षयला किती मिळतात बघा 30% जास्त म्हणजे 130 रुपये मिळतील. जिथं पेक्षा आहे ना त्याला 100 पकडला आपण म्हणजे बरोबर ह्याचे 30% आपण जास्त दाखवू शकतो. 100च्या 30% झाले एक्स्ट्रा तर 130 झाले. बरं पुढे काय असते बघा अक्षय एकटा एक काम 23 दिवसात पूर्ण करतो. बघा आता अक्षय जे काम आहे बघा तर एकटा किती दिवसात पूर्ण करतोय बघा तर 23 दिवसामध्ये. बघा अक्षयला दिवसाला पेमेंट किती 130 रुपये 130 रुपयाने अक्षय एक काम किती दिवसात पूर्ण करतो 23 दिवसामध्ये पूर्ण करतोय. तर बघा तेच काम काय म्हटलंय बघा तर पूर्ण करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. बघा आता दोघांना मिळून बघा जसं अक्षयने एकट्याने काम केलं तर 23 दिवसात संपते. अक्षयला एकट्याला एका दिवसात पेमेंट 130 रुपये. दोघांनी जर काम केलं तर दोघांना मिळून दिवसाचं पेमेंट किती मिळते बघा 230 रुपयाचं. याचं 130 आणि याचं 100 230 रुपयाचं काम. म्हणजे दोघांनी मिळून काम केलं तर दिवसाला 230 रुपयाचं काम होईल. ते काम दोघांनी पूर्ण केलं तर किती दिवसात पूर्ण होईल. बघा एक जागेला ठेवा 230 अलीकडे आणा. 130 गुणिले 23 भागिले 230 म्हणजे बघा ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल झाला 23 ला 23 कॅन्सल राहिले की 13
म्हणजे दोघांनी मिळून जर काम पूर्ण केलं तर 13 दिवसामध्ये काम पूर्ण होईल. ऑप्शन नंबर किती येते? 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा लसावी मसावी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे. जर मसावी 15 असेल तर त्या संख्या कोणत्या? तर बघा लक्षात घ्या आता. आता इथं फॉर्म्युला आपल्याला पुस्तकात दिलाय. कुठला? लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. पण तो फॉर्म्युला इथं वापरा येत नाही आपल्याला. का? कारण त्यातली एक संख्या आपल्याला माहित पाहिजे. त्यावेळेस आपण दुसरी संख्या काढू शकतो. म्हणजे बघा लसावी, मसावी आणि दोन संख्यांमधली एक संख्या कुठली तर एक संख्या आणि दुसरी संख्या ह्याच्यामध्ये एक जरी काय माहित नसेल ना तर आपण काढू शकतो. पण या ठिकाणी आपल्याला त्या दोन्ही संख्या विचारल्यात. म्हणजे इथं डायरेक्ट आपण त्या फॉर्म्युल्यानुसार जाऊ शकत नाही. तर काय करायचं बघा लक्षात घ्या. लसावी भागिले मसावी करायचं. लसावी भागिले मसावी. बघा लसावी किती दिलाय बघा तुमच्या इकडं? तर दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे आणि मसावी किती आहे बघा? 15 आहे. मसावी जर 15 असेल आणि काय म्हटले बघा लसावी किती आहे? तर मसावीच्या 15 पट. मसावी किती आपला 15 आणि ह्याच्या 15 पट काय तुमचा लसावी. बघा लसावी भागिले मसावी केलं आपण. बघा मग इथं काय निघेल बघा 15 ला 15 कॅन्सल झाला राहिले किती 15. लसावी भागिले मसावी केले की 15 निघते. आता 15चे बघा असे अवयव काढायचे, फोड करायची की ज्याची परत फोड नाही झाली पाहिजे बघा. असे कुठले दोन अवयव निघतात बघा 3 5 15 निघतात. बरोबर आहे का नाही? 3 5 15. मग आता बघा ह्या 3 ला आणि 5 ला काय करायचं? सेपरेट मसावी गुणायचं. मसावी किती आहे आपला? तर मसावी किती आहे बघा? महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मोठ्यातला मोठा अवयव कुठला आपला 15 आहे. 15 ने ह्याला गुणा किती निघते बघा? 15 गुणिले 3. बघा इथं काय केलं आपण? 15 गुणिले 3 केलं आणि इकडे पण 15 गुणिले 5 केलं. म्हणजे किती आलं बघा? 15 त्रिक 45 आणि 15 पाची 75. म्हणजे दोन संख्या कुठल्या आहेत बघा? 45 आणि 75. कुठे निघतंय बघा याच्यामध्ये? 45 आणि 75 ऑप्शन नंबर 3. ह्याचा जर मसावी काढला तर 15 निघते आणि ह्याचा लसावी काढला तर बरोबर 225 निघते. ठीक आहे? म्हणजे 15 मसावीच्या 15 पट म्हणजे 15 गुणिले 15 225 त्यांचा लसावी. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा रेल्वेच्या फ्लोअरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? 1000 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 36 किलोमीटर वेगाने जात असता 1800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडते? बघा आता रेल्वेची लांबी किती आहे बघा इथं जर बघितलं आपण. रेल्वेची लांबी किती आहे इथं? 1000 मीटरची रेल्वे. त्या रेल्वेला कशाला पार करायची? तर बघा प्लॅटफॉर्मला. इथं काय हा प्लॅटफॉर्म झाला. ठीक आहे? आणि ह्याची लांबी किती आहे बघा? 1800 मीटर आहे. बघा रेल्वे ज्यावेळेस एखाद्या माणसाला पार करते, एखादा माणूस असेल, एखादं झाड असेल किंवा एखादा खांब असेल ना, तर त्यावेळेस रेल्वे फक्त स्वतःची लांबी पार करते. पण रेल्वे ज्यावेळेस एखाद्या प्लॅटफॉर्मला, एखाद्या बोगद्याला किंवा एखाद्या नदीवरच्या पुलाला जर पार करत असेल ना, तर त्यावेळेस तिला स्वतःची लांबी प्लस या प्लॅटफॉर्मची लांबी पण पार करावी लागते. म्हणजे बघा इथं आपला जो फॉर्म्युला कुठला असतो बघा, लांबी कशामध्ये घ्यायची बघा? मीटरमध्ये गुणिले 3600 बरोबर वेग तो पण कशामध्ये घ्यायचा आपण? मीटरमध्ये. आणि इकडं काय नाही रे बघा गुणिले वेळ. बघा मग आपलं युनिट कसं असतं बघा? मीटर पर सेकंद, किलोमीटर पर आवर. मीटर मध्ये दिल्यामुळे आपण वेळ कसा घ्यायचा इकडं? तर वेळ घ्यायचा सेकंद मध्ये. तर बघा आता 3600 म्हणजे काय असतं बघा? एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. ठीक आहे? लक्षात घ्या. आणि इथं मी सगळे मीटरमध्ये काय केलं? कारण की रेल्वेची लांबी जी दिलेली असेल तुम्हाला ती मीटरमध्ये दिलेली असते. त्यामुळे येणारं उत्तर जी काय असेल वेळ असेल ना आपलं तर सेकंदामध्ये निघतं बघा. आता इथे काय दिसते बघा तुम्हाला? तर आता लांबी घेताना काय करायचं बघा? रेल्वे लांबी किती? 1000 आहे. 1000 प्लस काय करायचं बघा? प्लॅटफॉर्मची लांबी किती झाली? 1800 म्हणजे टोटल लांबी किती झाली आपली? 2800. 2800 गुणिले 3600 बरोबर वेग किती आहे बघा रेल्वेचा आपला? तर 36 किलोमीटर आहे. बरोबर आहे का नाही? मग वेग लिहिताना आपल्याला मीटरमध्ये घ्यायचं म्हणजे काय बघा? 1 किलोमीटर म्हणजेच काय असतं आपलं? 1000 मीटर असते. म्हणजे एकावरती 3 शून्य. मग 36 वरती फक्त 3 शून्य वाढवायचे म्हणजे आपला वेग झाला मीटरमध्ये. 36,000 मीटर गुणिले वेळ किती असेल? तर x वेळ असेल. बरोबर आहे का? आता x जागायला ठेवा. बाकी सगळं अलीकडे आणा बघा. आणि गेली इकडे 2800 गुणिले 3600 भागिले किती आले इकडे? 36,000. बघा ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला संख्या मोठ्या दिसतात, पण फक्त शून्य वाढलेले असतात. ते 5/18 आणि 18 इथं करत बसायचं नाही. ठीक आहे? त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. एवढ्या एका फॉर्म्युल्यानुसार आपण अख्खा रेल्वे चॅप्टर सॉल्व्ह करू शकतो. बघा इथं काय निघतं इकडं? चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. परत ह्या शून्याला हा शून्य गेला. 36 ला 36 कॅन्सल. बरोबर किती निघाले बघा? 280 मीटर. ठीक आहे? सॉरी 280 सेकंद. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता प्रॉफिट लॉस चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? 13 वस्तूंची खरेदी किंमत 11 वस्तूंच्या विक्री किमती इतकी असल्यास फायदा किती टक्के होईल? ठीक आहे बघा. आता बघा 13 वस्तूंची खरेदी किंमत म्हणजे थोडक्यात काय बघा?
बघा एक वस्तूची खरेदी किंमत आपला एक वस्तूची खरेदी किती आपली समजा आपण इकडे पकडली 1 रुपये. मग 13 वस्तूंची खरेदी किती झाली बघा इकडं 13 वस्तूंची खरेदी झाली आपली 13 रुपये. बरोबर आहे काय? आणि इथं बघा आता इथं आपल्याला काय म्हटलंय बघा 13 वस्तूंची खरेदी किंमत ही 11 वस्तूंच्या विक्री किमती इतकी आहे. आपण काय केलं बघा 11 वस्तू विकल्यानंतर बघा 11 वस्तूंची विक्री किंमत केल्यानंतर ना काय झालं इकडे आपल्याला 13 रुपये मिळाले आपल्याला. म्हणजे आपण आपले जे काय खर्च आहे ना तो वसूल केला. बरोबर आहे का? आणि आपल्याला विचारलं का तर फायदा किती टक्के झाला? आता एक लक्षात घ्या साधं गणित. एखादी वस्तू समजा आपण 5 रुपयावर घेतली. 5 रुपयाला घेतली आपण खरेदी केली आपण आणि ती वस्तू समजा आपण आता 6 ला विकली. विक्रीला कितीला विकली? 6 ला विकली. फायदा किती झाला आपल्याला याच्यामध्ये ₹1 फायदा झाला. पण तो फायदा काढताना आपण 6 रुपयावरती काढतो का 5 रुपयावरती? तर 5 रुपयावरती. खरेदी नफा कधी पण आपला खरेदी किमतीवर असतो. म्हणजे बघा या 5 रुपयावरती किती नफा झाला? तर ₹1 नफा झाला. आपण 1/6 करत नाही. म्हणजे पूर्ण वस्तू विकल्यानंतर. जिथं आपल्या वस्तू म्हणजे बघा जिथं आपली वस्तू आपल्याला खरेदी आपण जेवढा खर्च केला होता, इन्व्हेस्ट केलं होतं ना, तेवढं जर पैसे माघारी मिळाले आपल्याला, तर त्याच्यावरती किती नफा झाला ते काढतो आपण. म्हणजे इथं बघा आपल्याला ₹5 आपले मिळाले, वरती ₹1 मिळाला. म्हणून आपण ₹5चा एक हा किती टक्के असतो ते काढून घेतला आपण. म्हणजे ₹5 वरती ₹1 नफा म्हणजे टक्केवारीमध्ये किती? इथं पण तेच आहे बघा. 11 वस्तू विकल्यानंतर ना आपला काय झाला बघा आपले पैसे वसूल झाले. बरोबर आहे का नाही? मग आता या 11च्या नंतर जे काय आपण वस्तू विकणार आहे. समजा आता 11 वस्तूवर किती वस्तू शिल्लक राहिल्या? 2 वस्तू शिल्लक राहिल्या. मग ते 2 म्हणजे काय असतो आपला नफा असतो. मग नफा कसा काढतो आपण? तर बघा आपली खरेदी भले आपली खरेदी 13 वस्तूंची असू द्या. पण पैसे वसूल कधी झाले आपले 11 वस्तू विकल्यानंतर ना. मग 11 वस्तू जर आपले पैसे वसूल झाले. आता ह्याच्यावरती किती नफा आहे? तर 2 वस्तूंचा नफा आहे. तर तो टक्केवारीमध्ये किती असतो ना, तर तो इथे काढा 100 गुणिले 100 करायचं फक्त. 2/11 गुणिले 100 एवढंच करायचं याच्यामध्ये. काय निघेल बघा याच्यामध्ये? बघा 200 भागिले 11. 200 भागिले 11 केलं तर किती निघते बघा? 11 एके बघा 11 एके 11 20 मधनं 11 गेले खाली 9 राहिले. 9 वर 0 90 झाले. 11 आठे 88 आणि 2 राहिले शिल्लक. म्हणजे 18.211 आपल्याला काय झालं? नफा झाला. 18.211% नफा. ठीक आहे? ठीक आहे. ऑप्शन नंबर 2. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता एव्हरेज चॅप्टरवर सरासरी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? 25 ते 45च्या संख्यांमधील मूळ संख्यांची सरासरी किती बघा? 25 आणि 45 मधल्या मूळ संख्या कुठल्या कुठल्या आहेत बघा? 29 आहे, परत 30, 31 आहे. ठीक आहे बघा. परत 37 एक आहे. परत बघा इकडे 41 एक आहे आणि परत 43 एक आहे. ठीक आहे बघा. बरोबर आहे का? आता ह्याची बेरीज करा किती निघते बघा. बघा 25 ते 29 मध्ये ह्या 5 काय निघतात? मूळ संख्या निघतात आणि ह्याची काय म्हटले? या बघा त्या मूळ संख्यांमधील मूळ संख्यांची सरासरी. आता ह्या संख्यांची सरासरीमध्ये डिव्हाइड बाय किती येणार आहे? बघा 5 येणार आहे. आता याची बेरीज किती निघते बघा इकडं? 20 बघा सॉरी किती निघते? 3 आणि 1 4, 4 आणि 7 11, 11 आणि 1 12, 12 आणि 9 किती झाले? 12 आणि 9 झाले 21. इथं 1 आला 1 स्थानी, हातचा आला 2. 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, 14 आणि 4 18 म्हणजे 181 भागिले 5 केलं तर किती निघते बघा इकडं? 5 एके 5, 5 त्रिक 15, 3 18, 3 वर 5 त्रिक 15 आणि 3 18, 5 सख्ख 30 आणि 1 31, 5 दुनी 10, 36.2 काय निघते? ॲव्हरेज निघते आपलं. 36.2 म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता हा पण प्रश्न कशावरती आपला प्रॉफिट अँड लॉसवरती. काय दिले पाहिजे मध्ये? एक वस्तू शेकडा 4 सूट मिळाल्यानंतर ना ₹10,980 मिळाली, तर त्या वस्तूची छापील किंमत किती? बघा, जसं बघा आता नफा आणि तोटा जो असतो ना, तो खरेदी किमतीवर असतो. आणि सूट जी दिलेली असते ना आपल्याला, तर छापील किमतीवर. छापील किंमत म्हणजे काय असते बघा? दुकानामध्ये गेल्यानंतर त्या वस्तूवरती जी काय किंमत दिलेली असते, त्याला काय म्हणतो आपण? छापील किंमत. आणि त्या रकमेवरती आपल्याला सूट दिलेली असते. बरोबर आहे का? म्हणजे बघा आता इथं आणि विचारताना विचारले आपल्याला छापील किंमत किती? बघा आता छापील किंमत जर समजा आपण X पकडली, X आपण जर छापील किंमत पकडली, तर त्या छापील किमतीवरती आपल्याला सूट किती दिली बघा? 4 शेकडा 4 सूट आहे, म्हणजे 4% सूट दिलेली आहे. 4% सूट दिल्यानंतर मग थोडक्यात काय रक्कम किती झाली? 96%. म्हणजे छापील किमतीच्या 96% रक्कम म्हणजे किती आहे बघा? तर 10,980 आहे. आणि विचारलं का आपल्याला तर वस्तू छापील किंमत किती? म्हणजे X ची व्हॅल्यू किती? म्हणजे बघा काय निघेल बघा X इज इक्वल टू 10,980 गुणिले हे 96 चे 100 बरोबरच्या पलीकडे गेले की उलट होईल बघा. 100/96 होईल. पहा मग काय निघते इकडं? चला भाग घालवा. 4 दुने 8 आणि 1 9, 4 चोक 16. ठीक आहे बघा. परत इकडे काय निघेल बघा? 4 दुने 8, 2 10,
4 सत्ता 28 आणि 1 29, 4 चोक 16 आणि 2 18, 4 पंचे 20. ठीक आहे बघा, आता आणखी काय निघते ह्याच्यामध्ये परत बघा 4 परत इकडे 4 सक्क 24, 4 सक्क 24 आणि इकडे परत 25 चोक 100 निघते. परत इथं 3 ने भाग जातोय बघा. थांबा, 3 ने जर भाग जात असेल तर मग आपण काय करू? बरं काय नाही, थांबा 1 मिनिटं. बरं 3 दुने 3 ने भाग जातोय. 3 दुने 6. थांबा 1 मिनिटं. 10,980 गुणिले 100/96 काय निघते बघा इकडं 24 चोक 96, 4 दुने 8 आणि 1 9, 4 दुने 8 आणि 2 10, 4 सत्ता 28 आणि 1 29, 4 चोक 16 आणि 2 18, 4 पंचे 20. बघा परत 3 ने भाग जातोय. 3 1 3, 3 8 24, परत 3 9 27, 3 1 3, 3 5 15. ठीक आहे बघा. परत आता कशाने भाग जातोय का बघा? नाही म्हणजे किती निघते बघा 9 1 5 वरती 2 0 आणि भागिले किती आला 8 आलं. काय निघते बघा ह्याच्यामध्ये 8 1 8, परत 8 1 8, 1 1 9 आणि 11 झाले. 8 1 8 आणि 8 1 8 आणि 3 11, परत 8 चोक 32 आणि 3 35, 8 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 आणि 6, 6 वर 0 60 झाले. 8 7 56 आणि 4 झाले. 8 5 40 म्हणजे 11,437.5. 11,437.5 म्हणजे जो ऑप्शन नंबर 2 निघते. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.